सोने आहे आणि मी आज आपली युवा पिढी ग्रंथ वाचनापासून दुरावत आहे ह्याच्यामध्ये प्रतिकूल बाजू मांडत आहे. ग्रंथ म्हणजे काय, आधी ही बाजू आपण समजली पाहिजे. तर ग्रंथाच्या तशा बघायला गेला तर विविध व्याख्या आपण पाहू शकतो, पण त्यातली एक छोटीशी आणि सहज समजेल अशी व्याख्या मी तुम्हाला सांगते. ग्रंथ म्हणजे आधुनिक काळापासून लिखित किंवा छापित पृष्ठांचा संग्रह होय. आता एक छोटंसं उदाहरण देते बघा. जसं आपण एखादं रोपटं लावलं आणि त्याच्या बाजून जर माती घातली तर आपण दररोज पाणी घालतो, पण त्या रोपट्याला वाढण्यासाठी ज्या मातीमधले जे सत्वांची गरज असते ते सत्व आपण खत पाणी दिल्यानेच त्याला मिळते. आपण जर खत पाणी दिलं नाही आणि फक्त पाणी घातलं तर ते सत्व मिळणार नाही आणि जेव्हा त्या मातीतलं सत्व संपतं त्या रोपट्याची वाढ खुंटते. तसंच वाचन म्हणजे आपल्या मनाला घालणारे आपण एक मशागत आहे. ते वाचन केल्याने आपल्या मनाची मशागत होते आणि आपल्या विचारांमध्ये भर पडते. म्हणून वाचन ही आपल्या काळाची गरज देखील आहे आणि आपण वाचतोय. आज मला सांगा, जर आपण वाचलंच नसतं, आपण वाचन करत नाही असं जर आपण म्हणलं तर आपण आज इथे कसं काय? बरोबर आहे की नाही? आपण वाचन करीत नाही असं जर आपण म्हटलं तर आपण इथे कसं? आपण शिकतोय, आपण वाचतोय म्हणून आपण पेपर देतोय. आपण एक्झामच्या आदल्या दिवशी काय आपण वाचतो ना, वाचतो म्हणून तर आपण पेपर देतोय आणि त्याच्यामुळे आपण पास होतो, म्हणजे आपण वाचतोय. ग्रंथ म्हणजे हेच नव्हे की असे 600 पानांचे एकत्र केले जाणारे ग्रंथ. आज हे मान्य आहे की पिढीला प्रत्येकाला तो ग्रंथ वाचता येत नाही, पण ग्रंथ हा छोट्या स्वरूपातला सुद्धा ग्रंथ असतो. माहिती एका जेव्हा पुस्तकामध्ये एकत्र होते त्याला सुद्धा आपण ग्रंथच म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक साधा शिक्षणामुळे आणि वाचनामुळे जे काही आज वीर घडले, जे क्रांती घडली, ते फक्त आणि फक्त शिक्षण आणि वाचनामुळेच घडली. त्याचं एक साधं उदाहरण मी तुम्हाला देते. क्रांतीसूर्य महात्मा फुले सगळ्यांना माहिती आहेत की नाही? हो. तर त्यांना शिक्षण खूप अडचणी आल्या. शिक्षित होण्यासाठी कुणालाही साधं सोपं नसतं. आपल्यालाही माहिती आहे, आज आपण जर लग्नानंतर शिक्षण घ्यायचं म्हटलं तर किती अडचणी येतात. तसं त्या काळी शिक्षण हा खूप मोठा विषय होता आणि शिक्षण घेणाऱ्यांना शक्यतो वेडा म्हटलं जायचं आणि वेड्यात इतिहास घडवतात हे तेवढंच खरं. आणि महात्मा फुले यांना शिक्षित होण्यासाठी खूप अडचणी आल्या, परंतु तरीही हट्टवादाने त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःला शिक्षित म्हणून घेतलं. आणि त्यांना शिक्षण होतं, वाचनाची त्यांच्याकडं आपण कौशल्य होतं. त्याच्यामुळे ते पुण्यामध्ये ज्या मुस्लिम मोहल्ल्यात राहत होते त्या ठिकाणी कबीर बिनक हा नावाचा ग्रंथ होता आणि त्या वाचनासाठी फक्त आणि फक्त महात्मा फुलेंना बोलवलं गेलं. का? त्यांना फक्त वाचन येत होतं. त्यामुळे मग वाचताना महात्मा फुलेंनी कबीर बिनक हा ग्रंथ वाचला. मग त्याच्यामध्ये का त्यांनी फक्त वाचन केलं का? वाचताना माणसाच्या आपले पाचही इंद्रिय एकत्र होतात. आपली मानसिक स्थिती, आपला एकाग्रतापणा पूर्णपणे वाचनामध्ये असतो. जसं आपण व्हिडिओमध्ये बघताना हेडफोन एकीकडं, आई काय म्हणते, पप्पा काय करतात, हे काय करताय, ते काय करलंय, इकडे मेसेज आलाय, तिकडे व्हिडिओ चालली, असं होत असतं. पण वाचन करताना तसं नाही होत. आपले डोळे, आपलं मन, आपले कान, आपण वाचतो तेच आपल्याला ऐकायला सुद्धा येत असतं, हे सगळ्यांना माहिती. म्हणून आपण वाचताना पूर्णपणे एकाग्र मनाने वाचतो. मग महात्मा फुलेंनी सुद्धा कबीर बिनक हा ग्रंथ एकाग्रपणाने वाचला. तो लोकांनी ऐकला, लोकांनी काय घ्यायचं ते घेतलं, पण त्या कबीर बिनक या ग्रंथामध्ये समतावादी विचारांचे जे मतं होती ते महात्मा फुलेंनी घेतली आणि त्या विचाराने प्रेरित होऊन महात्मा फुलेंनी क्रांती करायची ठरवली आणि त्यांनी ती केली देखील, फक्त आणि फक्त वाचनामुळे. त्यामुळेच म्हणते मी, ग्रंथ वाचन हा आजच्या युवाची गरज आहे आणि वाचतोय देखील. जसं मी आल्याला सांगितलं, आपण वाचन करत आहोत, हे खरं आहे. त्याचप्रमाणे मी आपल्या सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकर माहिती. बाबासाहेब आंबेडकरांना ग्रंथप्रेम किती होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. अब्दुल कलाम सर झाले, त्याच्यानंतर विश्वास नांगरे पाटील सर झाले, भरत आंधळे सर झाले, त्यांचे गरुड जे मनमे हे विश्वास, आज 11वी-12वीचे विद्यार्थी तर बसलेत मला माहितीये, हे आत्ताशा त्यांच्या अंडकोशातनं बाहेर निघाले. त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीचं जास्त नॉलेज नसतं. 10वी नंतर फक्त 11वी-12वी करतोय, चला आता सध्या आपण हे करूया. पण 12वी नंतर मुलीपेक्षा मुलं सगळ्यात जास्त मनमे हे विश्वास हे पुस्तक वाचतात, म्हणजे वाचतात आणि त्याच्यातून प्रेरित होऊन कितीतरी मुलं अशी असतात जे 12वी नंतर इथे आर्ट्सला ऍडमिशन घेतात आणि लायब्ररीमध्ये UPSC MPSCच्या अभ्यासासाठी तयारी सुरू करतात आणि त्यातले 25 ते 50% मुलं होतात सुद्धा. फक्त आणि फक्त वाचनाच्या प्रेरणेमुळे. कुठून आलं? पुस्तक वाचलं ना आपण, वाचन केलं आपण, म्हणून तर ती प्रेरणा आली. म्हणूनच मला अशी एक मंगेश पाडगावकर यांची एक कविता आहे. ग्रंथाचे अतिशय महत्व आणि त्याचे वैशिष्ट्य, म्हणजेच वाचनाचे महत्व आणि वैशिष्ट्य त्या कवितेत आहे. मी त्या कवितेची 4 ओळी सांगते.
ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. या ग्रंथामधून निर्माण होते क्रांती, या ग्रंथातून निर्माण होते क्रांती. ग्रंथ शिकवती माणुसकी अन ग्रंथ शिकवती शांती, ग्रंथ शिकवती माणुसकी अन ग्रंथ शिकवती शांती. निराश जीवा पुढे घेऊन जाती, निराश जीवा पुढे घेऊन जाती. ग्रंथ आमुच्या हाती ग्रंथ आमुच्या साथी, ग्रंथ उजळती अंधाराच्या अज्ञानाच्या राती. ह्याचं एक सहज उदाहरण देते. काहींना वाटेल ही कविता काय फक्त कविता आहे, शब्दांनी शब्द मांडले कविता तयार झाली, पण एक छानसं उदाहरण देते. बघा, आपण जर भगवद्गीता वाचली, प्रत्येक गोष्टीचं मी म्हणते जर समस्या निर्माण झाली तर प्रत्येक गोष्टीचं आपला पर्याय सोल्युशन जे आहे ते भगवद्गीतेत आहे. भगवद्गीता वाचणारा मनुष्य हा शांत असतो, संयमी असतो, साहसी असतो. श्रीकृष्ण यांनी सांगितलं आहे भगवद्गीतेमध्ये किती प्रमाणात आपण शांत राहावं, किती प्रमाणात आपल्याला सहनशीलता असावी. त्याचप्रमाणे आपण जर पाहायला गेलं, आपण जर पाहतो आजच्या युवा पिढीमध्ये राग क्रोध हा सर्वात जास्त भरलेला असतो. जर आपण पुस्तकांचे वाचन केलं तर त्याच्यामध्ये साहसीपणाचे उदाहरण देणारा छावा ही कादंबरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही. मग त्यामध्ये संभाजी महाराजांनी किती छान प्रकारे साहस दाखवला हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यांच्यातली सहनशीलता माहिती. मगाशी सरांनी सांगितलं त्यांच्या शरीराचे नख काढले गेले, त्यांचे अंगाचे कातडे काढले गेले. सहनशीलता असण्याशिवाय झालं का हे सगळं? झालं का? त्यांनी कितीतरी लढाया लढल्या, सहनशीलता होती म्हणून तर लढल्या. म्हणून तर आज छावा ही कादंबरी आहे आणि ते कित्येक युवक वाचतात. एक वाचन हे एक वेळ आहे आणि वाचतात.